तर मित्रांनो आता आपला कॉलेजला आलतो सकाळी आणि सकाळी आपलं 2 पेपर होतं, 10 मार्काचं पेपर होतं. पेपर झालेले आणि पेपर देऊन आता रूमवरती जाणार आहे. तर हे बघा अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिकडं आणि आत्ता सध्या मी चाललोय रूमवरती. मटकी बनवायची म्हणल्यावर आपलं पहिले हे 2 कांदे चिरून घेऊ. मित्रांनो फायनली आपलं कालवण बिलवण शिजलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला मी म्हणलेलं सकाळी आपल्याला टमाट्याची चटणी बनवायची. सगळं टमाटा याच्यात टाकून झाले, आता असं परतायचे. आणि त्या सुट्टीमध्ये कसं नवीन असल्यामुळं मुलांचा डबा बी खाऊ शकत नव्हतो, कोणाची ओळख नव्हती. ओळख नसल्यानंतर कोणाचा खाणार. तर मित्रांनो माझ्या म्हणजे नाही का माणसाला बाहेर राहिल्यानंतर जीवन कसं जगायचं सगळं कळतं. मित्रांनो कॉलेजच्या गेटावरती आपण आलेलो आहे. मित्रांनो हा आहे सगळा कॉलेजचा एरिया आणि बाहेर जे जसं कॉलेज बाहेर दिसायला भारी आहे ना तसंच आतमध्ये एकदम भारी आहे. गेट बघा किती मोठे आहे मित्रांनो. इथनं सगळी मित्रांनो पहिली मुलं ना असं कॉलेज सोडून पळून जायची. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता मी कॉलेजला आलोय आणि कॉलेजमुळे जरा वाईज घरी व्हिडिओ शूटिंगसाठी जाण्याला आपल्याला प्रॉब्लेम नाही का येणार आहे, कारण का तर मित्रांनो पेपर चालू झाले. ते पेपर चालू असल्यामुळे इकडंच आहे. तर मित्रांनो भरपूर दिवसापासून मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलेली म्हणजे इकडं मी आता मित्रांनो 2 वर्ष झाले इकडं सासवडमध्ये राहतो आणि शूटिंगला घरी जातो सुट्टी दिवशी. तर मित्रांनो मी इकडं कसं राहतो काय करतो आम्ही आमचं जेवण स्वतः बनवतो. तर आता मित्रांनो हा आपला एकदम स्पेशल ब्लॉग असणार आहे. त्यामुळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आपलं कॉलेजमध्ये जाताना कॉलेजचं इकडलं संपूर्ण वातावरण कुठं काय असतं म्हणजे मी जसं काय रूमवरती राहून कसं जेवण बिवण बनवतो ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळं आपला हा ब्लॉग मित्रांनो माझ्या रिअल लाईफवरती आहे, कारण का तर मी सासवडमध्ये कसा राहतोय तर ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो आता आपला कॉलेजला आलतो सकाळी आणि सकाळी आपलं 2 पेपर होतं, 10 मार्काचं पेपर होतं. पेपर झालेलं आहे आणि पेपर देऊन आता रूमवरती जाणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वात आधी आपलं रूमवरचं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे आणि कॉलेज आपलं कसं काय ते उद्या दाखवणार आहे. तर मित्रांनो हे आहे कॉलेज काय यायचा रस्ता आणि इकडंच आपली पलीकडे बिल्डिंग आहे नाही का. तर आता ज्या बिल्डिंगमध्ये आमचे रूमवरती आता जाऊन जेवण बिवण बनवायचे. तर आम्ही किती वाजता जेवतो काय करतो ते संपूर्ण वातावरण दाखवणार आहे. तर ही आहे आपली सोसायटी. या सोसायटीमध्ये राहतो मित्रांनो आम्ही नाही का, म्हणजे भाड्यानेच राहतो. दुसऱ्याची रूम आहे आणि ती म्हणजे पहिली जी मित्र होती ना आता इथं काय मित्र भरती करतात आणि भरती करणाऱ्या मित्रांनी रूम घेतलेली होती त्यांच्यातच मी राहतो कॉलेजमुळे ह्याच्यामुळे नाही का जरा. तर हे बघा अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे तिकडं आणि आत्ता सध्या मी चाललोय रूमवरती. मित्रांनो रूमवरती आमचा स्वतःचा स्वयंपाक ना आम्ही स्वतःच बनवतो. तर आम्ही जेवायला 3 जण आहे, पहिली जास्त होतो 4-5 जण होतो, त्यातले 2 जण गेले रूम सोडून. त्यानंतर आम्ही राहिलो, आता अजून बी आहेत 5 जण, पण 1 जणांनी मेस लावली, 1 जणांचा घरनं डबा येतो आणि आम्ही जेवण हाताने बनवतो. तर मित्रांनो भाकरी आणि भात त्यांनी म्हणजे 2 मित्र त्यांनी बनवलेलं, ते रूमवरती होती आणि रोजची भाजी बनवायचं काम माझं असतं. तर मित्रांनो आता मी भाजी बनवणार आहे. आता कॉलेज सुटले, आता आले आणि आता किती वाजलेत काय नंतर तुम्हाला दाखवेल आपल्याला जेव्हा किती वाजतात. तर आता सध्या तर आपल्याला काय काम आहे माहिती आहे का. तर मित्रांनो हो का हे आपलं रात्री भाजी बनवलेलं भुगले, याला पहिलं आता धुवून घ्यायची आणि आपल्याला भाजी हो का इथं आपला गॅस बीस सगळे. तर सकाळी त्यांनी बनवलेलं, त्या दोघांनी काय बनवलं याच्या मित्रांनो आपला भात तयार झालेला आहे आणि आपल्या भाकरी. तर भाकरी येतात मित्रांनो, मला बी येतात. ते आपला एक दुसरा मित्र आहे तो एकदम जबरदस्त भाकरी बनवतो. तर हा तवा बिवा सगळं भाकरी बिकरी बनवून हे आता गॅस बीस स्वच्छ नाही केलं, करायचे स्वच्छ. पण पहिले हे बुगलं घ्यायचे घासून, बुगलं कासून कशाची भाजी बनवणार आहे ते सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपली बुगलन पळी घासून झालेली बघा. ही पळी मी घासली आता आणि बुगलं, कारण का तर कालवण मी बनवलं की ते स्वच्छ करायचे ना ते मीच करायचं, कारण का तर ज्याचं काम ते करतं. आता हे ज्याने भात बनवलाय ना त्याने ते भाताचं बुगलं ते साफ करतो, हे तवा बिवा जो भाकरी म्हणजे असं काम वाटून असतं रूमवरती नाही का. तर मित्रांनो आता मला वाटते आपण तांबाट्याची चटणी करणार होतो. या ठिकाणी हो का आपली तांबाटी बिंबाटी होती, पण तांबाटी आपली अशी खायला होत्याला असं मला वाटते त्याकरता. आणि आपला मिक्सर बी बिघडला, त्यात शेंगदाण्याचा कूट बनवला असता पण मिक्सर बिघडलाय. मिक्सरला काय झालंय दाखवू का. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जरा फॉल्ट आलाय, हे बघा हे तुटलं त्या दिवशी ना, हे पॅक झालंय एकदम.
तर बघा हे आतमध्ये 4 हे असतात, हे जे रिंग आहे ना 4 रिंग असते त्यातलं एक तुटले आणि आतमध्ये मला वाटते आपल्या मिक्सरचं वायरीचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं मिक्सर बिघडला आहे आपला. तर आत्ता आपण बनवणार आहे मित्रांनो मटकी. त्यासाठी आपलं बघा या ठिकाणी कांदा आहे, थोडं कांदा आणले ते आम्ही कांदा आणि या ठिकाणी बघा हे आपले बरणी. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपला घरून आणलेला मसाला आहे, गरम मसाला. आता ते प्रत्येक नंबरनुसार आणतो. यातमध्ये मसाला आहे, हे आपलं मीठ, हळद आणि तेल. तर हे सगळं वापरून मस्तपैकी मी कालवण भाजी कशी बनवते ते दाखवतो तुम्हाला. चला मटकी बनवायची म्हणल्यावर आपलं पहिले हे 2 कांदे चिरून घेऊ. तर मित्रांनो हे आपलं 2 कांदे पहिलं चिरून घेऊ आपण. तर हा आपला चाकू आणि चाकूने कांदे चिरून घेऊ, कारण का तुम्हाला दिसत नसतं मित्रांनो, कारण का आपला मोबाईल पकडाय कोणी नाही, त्याकरता माझा व्हिडिओ मी शूट करतो. तर घेऊ कांदा चिरून. चिरल्यानंतर कसं चिरलंय तुम्हाला दाखवतो मी. कांदा चिरायचं चाललंय आपलं. तर आता हे असं सोलून झालंय, अजून बारीक करायचंय कांदा मित्रांनो. आपला हा कांदा सगळा बारीक बारीक चिरून झालाय बघा. कसा चिरलाय मी, बारीक बारीक चिरलाय मित्रांनो. आणि आता बनवून घेऊ आपली मटकी. तर मित्रांनो बऱ्याच जणांना वाटेल की हे व्हिडिओ काढते भाजी कसं बनवते ते दाखवते, असं करते तसं करते नाही का. तर भाजी ही सगळ्यांनाच येते असं मला म्हणजे वाटते माझ्या मनातनं. तर बऱ्याच जणांना येत असेल, भरपूर जणांना तुमच्यामध्ये व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी. तर मी भाजी बनवते ते कसं तुम्हाला दाखवते. ह्याचा अर्थ म्हणजे असं नाही की तुम्ही भाजी कशी बनवा, पण मी माझे स्वतःचं जेवण म्हणजे नाही का कालवण बिलवण कसं बनवतो ते दाखवते तुम्हाला. तर मी जे बी काही आता इथं रूमवरती राहून करतो, कुठं जातो, पाणी आणतो. पाणी मित्रांनो इथं आता हे जे आहे ना नळाला पाणी बघा, हे पाणी आहे ना, हे पाणी आम्ही पित नाही, कारण का हे पाणी सगळ्यांना वापरायसाठी सोडलेलं असतं. मग पिण्याचं पाणी आम्ही आमच्या इथं मी ज्या कॉलेजमध्ये जातो त्या कॉलेजमध्ये ते तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे, ह्याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमध्ये कुठं आम्ही पाणी कुठं पितो, पाणी कुठून आणतो, कसं काय ते संपूर्ण वातावरण दाखवणार आहे. पण आता भाजी बनवायचं चाललंय आणि या ठिकाणी मित्रांनो आपला कांदा टाकलाय. या कांदा मस्तपैकी आता भाजून भिजून घ्यायचा आहे. आता मस्तपैकी कांदा भाजायचं चालले. कांदा बिंदा चांगला भाजून घेतला ना, वाईट कालवण चांगलं लागतं. तर आपला पहिला हा कांदा भाजून घ्यायचा मित्रांनो मस्तपैकी. याला लय कांदा टाकलाय. तर ही आहे आपली तेलाची बाटली. आता कांद्याला आधी भाजून घेतला, आता मस्त तेल टाकून त्याला चांगलं तेलात सुद्धा परतायचा आहे कांदा. कांदा बी झाला परतून. आता हे मित्रांनो मसाला आहे आपला, पण मसाल्याच्या आणि मिठाच्या आधी आपण टाकतो हळद. तर आपली ही आहे हळद बघा. थोडीशी हळद टाकली नाही का, हळद बिळद असं म्हणजे एकदम घरगुती पद्धतीने आपण घरी जसं बनवतो ना. तर मित्रांनो आपल्या आईने जी आपल्याला कला दिलेली आहे ना ती कधीच वाया जात नाही. आईच्या हातून शिकून आलेली कला कधी वाया जात नाही मित्रांनो. त्याकरता आपल्या आई वडिला आई जी म्हणजे असं नाही का, आईचं मी भाज्या बनवते, व्हिडिओ शूटिंग बिटिंग घेतो ना, त्यामुळे मला सगळं माहिती झालेलं आहे. आपली आई कशी भाजी बनवते, काय करते, त्याच पद्धतीने मी आपलं या बी इथं रूमवरती राहून सुद्धा मस्तपैकी भाजी बिजी बनवतो आम्हाला खाण्यासाठी.
आपल्याला थोडंसं तेल कमी पडले. तर आता मित्रांनो आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा. हे आपलं मटकीसाठी ग्रेव्ही तयार झाली आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पीठ बी टाकू नाही का, बाजरीचं पीठ वाटण नाही मित्रांनो, त्याकरता हे बाजरीचं पीठ टाकायला लागते. मिक्सर बिघडल्यामुळं नाही तर वाटण पिटण सगळं आहे आपल्याकडे. तर मित्रांनो आम्ही भाजी काय बनवतो, तर मित्रांनो या ठिकाणी बघा ह्याच्यात सगळं आपलं साहित्य ठेवलेलं असतं. तर आता आपला बाजार संपलाय बरं का, पण तुम्हाला दाखवतो काय काय असते आपली भाजी. तर मित्रांनो हो का, या का आम्ही कडधान्य मित्रांनो, आम्ही ना रूमवरती राहून कडधान्यच खातो, कारण का दुसऱ्या भाज्या आमच्याकडं आम्हाला परवडतच नाही. आता जी बी मुलं आहेत ना ती सगळी आपली गरीब परिस्थिती, गरीब घराण्यातली, त्याकरता हो का ह्याच्यात सगळं आपलं हे आहे. हे आपला वाटाणा मित्रांनो, आता मटकी बनवली आपण, आपल्याला मला वाटते संध्याकाळच्यासाठी वाटाणा टाकावं भिजायला. तर आम्ही असं वाटाणा बिटाणा आणतो आणि हे बघा यात वाटाणा घातलाय भिजायला. तर ही आपली सोयाबीन खावा बावा असं म्हणजे भिजायचं घालायचं लक्षात नाही राहिलं की सोयाबीन बनवतो. त्यानंतर हो का हे सगळे आपल्या कडधान्याचे ह्याच्यात हुलगा हो का, हा ही हुलगा मटकी चवळी मित्रांनो. पुन्हा ही भाजी खायची, हुलगा आपला थोडा होता त्याकरता ह्याला अजून ही भाजी टाकू आपण, म्हणजे डाळ. आणि या ठिकाणी बघा आपली कशी काय मटकी मित्रांनो, याला एवढं मटेरियल नाही आपल्याकडं. मटकी आता शिजाय घातली, थोड्याशा वेळात आपलं मटकीचं कालवण तयार होईल. मित्रांनो फायनली आपलं कालवण बिलवण शिजलेलं आहे. मटकीचं कालवण मस्तपैकी शिजून बिजून झाले आणि आता आपल्याला करायचंय जेवण. तर मित्रांनो आता जेवण तयार झाले, पण आपल्याला जेवायला किती वाजतात, सकाळी नाश्ता बिष्टा काय नाही. तर मित्रांनो किती वाजलेत, जवळजवळ 11:15 मित्रांनो, 11:15 झाले ते. म्हणजे कवा जेवायला आम्हाला 12:30 1 1:30 सुद्धा वाजते. म्हणजे आज मी पेपर लवकर देऊन लवकर आलो, त्यामुळं काल आम्हाला काही सोडलं नव्हतं, त्याकरता काल आम्हाला जेवायला पार 12:30 1 वाजलेली. आणि आता आपलं 11:15 वाजता जेवण झाले, होता करता 12 12:15 तर वाजतेलच. तर मित्रांनो आता आपला व्यायाम झालेला आहे, जरा व्हायचं व्यायाम करीत होतो आणि आता व्यायाम केलाय. तर मित्रांनो आता व्यायाम झाल्यानंतर आपल्याला बनवायचं आता आपल्या रात्रीचं जेवण म्हणजे स्वयंपाक. तर आता आपण स्वयंपाक कसा आणि काय बनवते आता, म्हणजे आपला माऊलीदादा भात कसा बनवते काय, आणि आपली भाकरी तुम्हाला मला बी येते, वाटलं जमलं तर तुम्हाला मी भाकरी बनवून दाखवतो कशी काय आपली भाकरी येते. मित्रांनो आपल्या माऊलीदादाने आता भात शिजाय घातलाय हो का. आपलं संध्याकाळचं जेवण आता तयार होते, मस्तपैकी भात शिजतोय मित्रांनो. माऊलीदादाने भात घातलाय शिजायला हो का. आणि हे आता पीठ घेतलंय मित्रांनो. आता आपण भाकरी बिकरी बनवणार आहे, कालवण बिलवण सगळं म्हणजे एकदम आपलं घरगुती पद्धतीचं जेवण तयार करतो आपण. मस्तपैकी जेवण बिवण कसं बनवताय ते बघूया. तर मित्रांनो आपला दशरथ दादा आता मस्तपैकी बनवतोय भाकरी. तर हो का हे असं पीठ मळून घेतोय मस्तपैकी भाकरी, तवा बिवा मांडलाय, गडी आपला भाकरी बनवणार आहे. मग किती भाकरी बनवणार आता? 3 भाकरी मित्रांनो. आम्ही 3 जण, तिघांना 3 भाकरी असतात आपल्या रोजच्या. असं पीठ मस्तपैकी मळून घ्यावं लागतंय घरच्यावानी. मित्रांनो या ठिकाणी आपली एक भाकर तयार झालेली आहे हवा. ही भाकर तयार केली आपल्या भाऊनी आणि बनवायचं चाललंय त्याचं मस्तपैकी. इथं एक आपली होते मित्रांनो बघा, एक तयार होते आणि एक तयार करणार आहे. भात बी आपला आलाय शिजत, म्हणजे हे सगळं भात भाकरी झाल्यावर नंतर आपण कालवण बनवतो. तर कालवण काय बनवणार आहे?
इकडं बघा मित्रांनो, इकडे बाहेर आली नाही तर एक तवा भरून भाकर होती आपली तयार. हा मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलेलं सकाळी आपल्याला तांबाटीची चटणी बनवायची, तर आता म्हणलं आपण नाही का तुम्हाला म्हणल्यावर तांबाटीची चटणी तर बनवलीच पाहिजे. तर हो का, हे आपले तांबाटं घेतले आणि असं बारीक बारीक हो का असं चिरतोय त्याला मी, असं बारीक बारीक आपलं चाकून चिरून घेतोय. तर आता बनणारी आपली मस्तपैकी तांबाट्याची चटणी. तर मित्रांनो, आपला आता टोमॅटो म्हणजे हे टोमॅटो आहे ना सगळा चिरून झालाय. बघा कसा चिरलाय बारीक बारीक. हे आपलं सगळं टोमॅटो चिरून झालाय आणि एक कांदा घेतलाय मित्रांनो. हो का, हा कांदा. आता आपलं ह्या तव्यामध्येच मी चटणी बनवणार आहे टोमॅटोची. तर त्यासाठी आपलं हे कांदा बिंदा चिरून घ्यायचे आधी. आणि हे आपलं सकाळचं कालवण आहे. तर माऊली दादाने आपला भात बनवलाय मस्तपैकी. बघा भात बी तयार झालाय आणि भाताबरोबर मग हे कालवण आहेच, त्याकरता चटणी भरपूर होईल. त्यामुळे कालवण मी तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो, पण माझ्या लक्षात नव्हतं. पण कालवण आहे सकाळचं, त्यामुळं आपण काय बनवणार नाही कालवण, पण चटणी आता मस्तपैकी बनवणार आहे. आपला सगळा कांदा बिंदा बी चिरून झालेला आहे. बघा कांदा बी बारीक झालाय मस्तपैकी आणि टोमॅटो बी. आता बनवून घ्यायची चटणी. तर मित्रांनो, मस्तपैकी आपली ही कांद्याची आता ग्रेव्ही तयार झाली. हवा कसं काय कांदा बिंदा सगळा परतून झालाय आणि त्यामध्ये सगळा मटेरियल बी टाकलाय नाही का आपला ह्यो, म्हणजे मसाला बिसाला सगळं टाकलंय का सगळं इथं. आपण मित्रांनो मी असं बनवायचं म्हणलं की सगळं जवळ घेतो, नंतर बघाय नको हे नको. आता मस्तपैकी हे टमाटर बिंबाटर टाकून घेऊ त्यात. असं आता ह्यात चांगलं परतून घ्यायचंय. सगळं टमाटर ह्याच्यात टाकून झाले. आता असं परतायचं. कसं झालंय मित्रांनो, म्हणजे तुम्हाला आता मग कसं आपल्या घरच्या आईसारखं तर आपल्याला नाही जमू शकत, पण जेवढं काय बनवलंय कसं बनवलंय आपल्याला कमेंट करून सांगा. तर आता आपली चटणी मस्तपैकी शिजाय घातली. आता या चटणीला तव्यामध्ये चटणी शिजल आणि इकडं मित्रांनो आपलं हे कालवण, सकाळचं कालवण आता गरम करायचे नाही का, त्याला गरम करायला मस्तपैकी गॅसला आलो केलाय आणि तापली होती चटणी. आता आपलं चटणीवरचं झाकण काढले आणि बघा कसं काय झाले. झाले मित्रांनो, आता एक 5 मिनिटात तयारच होईल. मित्रांनो, काल तुम्ही आता आधी आपलं बघितलं असेल रूमवरचं वातावरण, आम्ही जेवण कसं बनवतो, कसं राहतो, काय करतो. तर आता मी मस्तपैकी नटून भेटून आलोय कॉलेजला आणि मित्रांनो आता जाणार आहे ग्राउंडवरती. मित्रांनो ग्राउंडवरच्या भरपूर आठवणी. ज्यावेळेस मी सासवडात आलतो ना, त्यावेळेस काय झालं ते तुम्हाला ग्राउंडवरती गेल्यावरती सांगतो आणि कॉलेजमधलं सुद्धा संपूर्ण वातावरण दाखवणार आहे तुम्हाला मी. तर मित्रांनो, हे संपूर्ण आपलं कॉलेजचं ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवरती मित्रांनो आता माझा भाऊ NCC मध्ये होता. ज्यावेळेस भाऊ NCCत होता त्यामुळं भावाने मला सांगितलं होतं तू सुद्धा NCC घे नाही का. NCCचा भरती करणाऱ्या मुलांसाठी भरपूर फायदा असतो, म्हणजे काही लोक घेतात काही लोक नाही घेत. त्यातूनच मित्रांनो भाव मला NCC घे म्हणला. माझ्या काही मनात बिनत नव्हतं, आपलं कॉलेजला यायचं होतं, भावाने सांगितलं NCC घे. मग मी आलो मित्रांनो, NCC घेतली आणि NCC घेतल्याच्या वेळेस मित्रांनो ओळखीचं तर कोणीच नव्हतं, कारण का तर सगळी नवीन पोरं होती. आणि आपण NCCला आल्यानंतर आपलं असतं फर्स्ट इयर म्हणजे पहिलं वर्ष. आणि आता मित्रांनो माझं 3रं वर्ष चालू आहे. तर मित्रांनो मी ह्या इकडं आलो ना, मध्ये कधीच मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण का तर NCC तर आलो त्यानंतर आपलं झालं नाही का. आणि इथं मित्रांनो NCCला सकाळी 8 वाजता बोलवायची. 8 वाजता NCCला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला म्हणजे नाही का ते सकाळचं फॉलिन असायचं. फॉलिन 8ला आलं की तिथं बसवायचे. त्यानंतर मित्रांनो दुपारचं जेवण पहिले 1 महिना तर मी मेस लावलेलं मित्रांनो सकाळचा काही डबा होत नव्हता, जेवण तयार व्हायचं दुपारी. आणि दुपारी कारण का इकडे NCCचं फॉलिन असायचं. इकडे आल्यानंतर आपल्याला शिकवलं जातं, भरपूर काय शिकवलं जातं. तर मित्रांनो नंतर मग आपल्याला ते डबा काय घेता येत नव्हता, त्याकरता काय मेसचा डबा कधी आणायचा काय करायचा, फक्त दुपारनं अर्ध्या तासाची सुट्टी असते. आणि त्या सुट्टीमध्ये कसं नवीन असल्यामुळं मुलांचा डबा बी खाऊ शकत नव्हतं, कोणाची ओळख नव्हती. ओळख नसल्यानंतर कोणाचा खाणार. तर मित्रांनो माझ्या म्हणजे नाही का
माणसाला बाहेर राहिल्यानंतर जीवन कसं जगायचं सगळं कळतं. आईवडिलांपासून बाहेर गेल्यानंतर कळतं की आपण काय चीज आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही करायचं. तर इथं ज्यावेळेस मित्रांनो मग मला काही जेवाय का होत नव्हतं आणि दुपारचं ओळख नसल्यामुळं कोण म्हणलं ना जेवलो, आमचे सिनियर असतात, सिनियर म्हणलं जेवलं का, हा जेवलो बाबा नाही का, मग जेवलो म्हणायचं. आणि त्यानंतर मित्रांनो आमचं फॉलिन सुटायचं नाही का, मग फॉलिन मग NCC सुटायची 4:30 वाजता. 4:30 वाजता NCC सुटल्यानंतर जायचो मित्रांनो, तर डाबा घ्यायचो आणि त्या डाबा खायला मला पार 5, 5:15 असे वाजायचे ते डबा खाऊस तर. कारण का तर रूमसुद्धा 1-1.5 किलोमीटर लांब होती आणि रूम लांब असल्यामुळे ते डबा मी मित्रांनो कुठं खात नव्हतं, डायरेक्ट रूमवरती न्यायचो. रूमवरती गेल्यानंतर त्या डबा खायचो. तर माझं त्या टायमाला फक्त एक वेळचं जेवण असायचं, ते म्हणजे सकाळी मित्रांनो नाश्ता बिष्टा चहा पाणी काय नाही. सकाळी 8ला उपाशी पोटी आल्यानंतर डायरेक्ट 5:15 किंवा 5:30 वाजता ते जेवण असायचं. तर मित्रांनो असं माझं जवळजवळ 15 दिवस चाललं होतं. भरपूर हाल सहन केलं. त्यानंतर NCC मधल्या मित्रांची ओळख झाली. मित्रांसंग ओळख झाल्यानंतर त्यांना माहीत झालं बाबा हा रूमवरती राहतो, याचं भरपूर हाल होतात असं तसं. तर मित्रांनो मित्र एक आपल्यासाठी म्हणजे नाही का एकदम देवाने पाठवलेला आपला मित्र म्हणजे एक देवच असतो. आणि ती आपल्याला डबा आणायची, एक चपाती एक्स्ट्रा आणायची. त्यानंतर मित्रांचा डबा खाल्ल्यानंतर असं व्हायचं नाही का, मग भारी वाटायला लागला असं तसं. मित्रांचा डबा खाल्ला आणि मग मित्रांचा इकडं डबा बिबा खाऊन मित्रांनो आमचं जेवण आम्ही 1 महिन्यानंतर मेस सोडली. कारण का तर आपला आईवडील गरीब आहे, आपला आईवडील काय मोठं नाही, त्याकरता आपल्याला मग ते मेसचं जेवण परवडत नव्हतं. कारण का तर खायला बी मित्रांनो पोटाला पोटभर नव्हतं, त्याकरता आपल्याला मेस सोडून दिली आणि आपण हाताने बनवून खायला लागलो. तर मित्रांनो आता 3रं वर्ष आहे मी सासवडमध्ये आलेलो आणि असंच म्हणजे नाही का तुम्हाला आता मित्रांनो हिकडला ब्लॉग शूट करतोय, तर म्हणलं आपल्या पब्लिकला सांगावं खरं काय होतं काय नाही. तर अजून कॉलेजमध्ये जायचे, तिकडली बी शूटिंग घेतो मित्रांनो. भरपूर अशा आठवणी आहेत, पण मी काय आता एकदम एका व्हिडिओ सांगू शकत नाही. त्याकरता जे बी काय घडलं ते थोडंच फार आलतो ग्राउंडला, इकडे आल्यानंतर हिकडली आठवण आली, त्यामुळे तुम्हाला सांगितली थोडीफार माहिती. मित्रांनो कॉलेजच्या गेटावरती आपण आलेलो आहे. हे आपलं कॉलेजचं गेट, मेन गेट. इथून सगळे आत जातात बाहेर येतात. मित्रांनो हा आहे सगळा कॉलेजचा एरिया आणि बाहेर जे जसं कॉलेज बाहेर दिसायला भारी आहे ना, तसंच आतमध्ये एकदम भारी आहे. झाडं बिळं एकदम खत्री. आणि जर कॉलेजमध्ये काय असलं ना सांगायचं तर तिथं पुढच्या साईडला ते जे पुढं ठिकाण आहे ना, तिथं सगळे शिक्षक जमा होतात तिथं लायब्ररीच्या पुढं. आणि इकडं सगळी पोरं नाही का, सगळी पोरं इकडं पुढं बसलेली असतात. या ठिकाणी मित्रांनो पाणी पिण्यासाठी सगळेजण येतात आणि हे मित्रांनो फिल्टरचं पाणी असतं कॉलेजमध्ये. तर बघा इथं पाणी, हे पाणी बिणी पितात इथं सगळेजण नाही का. तर मित्रांनो कॉलेजमध्ये आलो, आपली सगळे मित्रमंडळी आहेत या ठिकाणी मित्रांनो. NCC केलेली, आपण ज्या NCC बद्दल बोलत होतो ना, तर हा ठिकाणी NCC केलेले आहे, त्यांच्यातलाच एक मी तरी थांबले या ठिकाणी. मित्रांनो आपलं कॉलेजमध्ये ना एकदम मोठं आहे बघा. या साईडची जी बिल्डिंग आहे ती आर्ट्सला जी मुलं आहेत ना मराठी माध्यमची, तर ती ह्या साईडला आहेत. आणि इकडं मित्रांनो ह्या साईडला सायन्स मुलांची बिल्डिंग, म्हणजे जी इंग्लिशने शिकतात ना सायन्सची, त्यांच्यासाठी इकडली बिल्डिंग. आणि तुम्ही इकडं मित्रांनो ह्या कॉलेजमध्ये 3 विषय आहेत, हे आता इथं नावलेलं आहे. ह्या साईडला सगळं कॉमर्स आहे. गेट बघा किती मोठे आहे मित्रांनो. इथनं सगळी मित्रांनो पहिली मुलं ना असं कॉलेज सोडून पळून जायची, त्याकरता पळून जाऊ म्हणून ही अख्खं पॅकिंग केली. आता गेटातनं त्यांना विचारल्याशिवाय कोणाला पळून जाता येऊ शकत नाही. पहिली न विचारता पोरं काय करायची, शाळा सोडायची आणि जायची निघून बाहेर, आणि शाळेत येते म्हणून सांगायची घरच्यांना. मित्रांनो पेपरला गेलो होतो, आत्ताच आपला पेपर सुटलेला आहे आणि सकाळी तुम्हाला आलो कॉलेजमधलं वातावरण दाखवलं मित्रांनो. तर मित्रांनो हा जो ब्लॉग होता तर माझ्या रिअल लाईफवरती होता, इकडे मी कसा राहतो काय करतो. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.